मंडळींनो, आपल्याला वाटत असेल की मी एवढं चांगलं वागूनही, एवढा परमार्थ करूनही हे सर्व दुःख माझ्याच वाट्याला का? तर हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा. तर याच्याकरता मी एक आपल्याला कथा सांगणार आहे. एका गावामध्ये दोन व्यक्ती राहत होते. एक व्यापारी होता आणि दुसरा चोर होता. व्यापारी हा अत्यंत श्रद्धाळू होता, दानधर्म करायचा, देवाच्या मंदिरामध्ये जायचा. आणि या उलट जो दुसरा व्यक्ती होता तो चोर होता, जो कधी दानधर्म करत नव्हता. देवाच्या मंदिरात तर जात होता, परंतु कशा करता, तर मंदिराच्या बाहेर सोडलेले चप्पल बूट चोरण्यासाठी तो मंदिरामध्ये जात होता. परंतु एक दिवस असा आला, सुसाट्याचा वारा सुटला, पाऊस पडू लागला. त्यामुळे मंदिरातली सर्व माणसं आपापल्या घरी गेली. मंदिरामध्ये फक्त एकटा पुजारी होता, तो बाजूला गेला. आणि हा चोर व्यक्ती तिथं गेला आणि त्यानं सर्व ही परिस्थिती पाहिली आणि त्याला वाटलं की ह्या मंदिरातलं संपत्ती चोरण्यासाठी, देवाचे दागदागिने चोरण्यासाठी हा एक चांगला योग आहे. म्हणून त्यानं मंदिरातली सर्व संपत्ती चोरली, मंदिरातले दागिने चोरले आणि गाठोडं बांधून निघाला. तेवढ्याच वेळामध्ये हा जो व्यापारी होता, जो चांगला माणूस होता, तो त्या मंदिरामध्ये आला आणि पुजाऱ्यानं पाहिलं की मंदिरातली सर्व संपत्ती चोरीला गेलेली, देवाचे दागिने चोरीला गेलेले. आणि त्याला असं वाटलं की हे सर्व चोरी या व्यापाऱ्यानं केलेली आहे. म्हणून त्यानं आरडाओरडा केला आणि आरडाओरडा केल्याच्या नंतर सर्व माणसं जमा झाले आणि त्या माणसानं याला चोर समजून मारायला सुरुवात केली. याला भरपूर मारलं. मारता मारता कसा बसा हा त्यांच्या तावडीतून सुटून पळू लागला. पळता पळता त्याच्या दुर्दैवानं तिथेही त्याचा पाठलाग सोडला नाही. त्याला एका वाहनाची धडक बसली आणि तो बाजूला जाऊन पडला. तो आता आपल्या नशिबाला दोष देऊ लागला की मी एवढं चांगलं वागूनही माझ्या जीवनामध्ये हे दुःख का? आणि तेवढ्यामध्ये जो चोर व्यक्ती होता तो तिथून जात होता आणि जात असताना आपल्या भाग्याचं वर्णन करत होता. काय माझं आज नशीब उदयाला आलं की मला एकाच दिवशी एवढं मोठं सोन्याचं धन मला त्या ठिकाणी सापडलं. आता हे त्याचं बोलणं ऐकून या व्यापाऱ्याला मात्र फार दुःख झालं आणि त्यानं तिथून पुढे सर्व परमार्थ देवदेव करणं सोडून दिला. योगायोगानं काही दिवसानंतर त्या दोघांचाही मृत्यू झाला आणि यमराजाच्या दरबारामध्ये ते दोघंही उभे झाले. आणि जसा या चोर माणसाला पाहिल्याबरोबर या व्यापाऱ्याचा राग अनावर झाला आणि त्यानं यमदेवाला प्रश्न विचारला की म्हणलं मी एवढं चांगलं वागूनही माझ्या जीवनामध्ये दुःखच दुःख आणि ह्यानं जिंदगीभर चोऱ्या केल्या, परंतु हा सगळा आनंदामध्ये राहिला, तर हे असं का? त्यावेळेला यमराज त्या व्यापाऱ्याला सांगतात, हे बघ म्हणले, ज्या दिवशी तुझी धडक बसली त्या वाहनाची, त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुझा मृत्यू होता, परंतु तुझ्या त्या चांगल्या वागण्यामुळे, तुझ्या त्या चांगल्या कर्मामुळे तो छोट्याशा अपघातामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि तू पुढे जिवंत राहिलास. पण लक्षात घे, ज्या दिवशी या माणसानं मंदिरातले दागिने चोरले त्या दिवशी याच्या जीवनामध्ये राजयोग होता, परंतु याच्या वाईट वागण्यामुळं केवळ छोट्याशा या सोन्याच्या गाठोड्यामध्ये याचं समाधान याला मानावं लागलं. याचा अर्थ लक्षात घे, तुझ्या चांगल्या वागण्यामुळं तुझा हा मृत्यू टळला. याचा अर्थ असा आहे की चांगल्या वागण्यामुळं आपल्याला जरी वाटत असेल दुःख आपल्याला भेटते, तरी सुद्धा कुठेतरी कळत न कळत आपल्या चांगल्या वागण्याचा फायदा आपल्याला होतच असतो.